आज मी तुम्हाला फक्त 2 कच्च्या बटाट्यापासून व्हेजिटेबल वापरून एक छान असा हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता एकदा तुम्ही खाऊन बघा, ट्राय करून बघा। कांदा भजी आणि बटाटे भजी तर खाणं एकदमच विसरून जातात। इतका छान टेस्टी नाश्ता हा तयार होतो। खूप कमी तेलामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये हा नाश्ता बनवला जातो। तिकडे बघू शकता खूप छान क्रिस्पी असा हा बटाट्यापासून नाश्ता तयार होतो। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आवडला तर नक्की लाईक करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। तिकडे मी 2 बटाटे किसून स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने, सगळा स्टार्च याचा निघून गेलेला आहे। हे असं किसून घ्यायचे, 2 कच्चे बटाटे घ्यायचे, ते एका बाउलमध्ये मी आता काढून घेतले। इकडे बघू शकता मस्त असा बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले आणि थोडेसे व्हेजिटेबल टाकायचे, जेणेकरून हा नाश्ता अजूनही हेल्दी होऊ शकतो। तिकडे मी अर्धा टमाटर, त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा अर्धा टाकून घेते, कारण मी हा मोठा कट करून ठेवलेला आहे। त्यानंतर थोडंसं गाजर मी इथं किसून टाकलेलं आहे, बटाट्यासारखे कट करण्यापेक्षा किसून छानपैकी सेट होतात। आणि शिमला मिरची, त्यानंतर पत्ताकोबी, हे बघू शकता पत्ताकोबी मी इकडे ॲड केले। आवडीनुसार जे पण तुम्हाला व्हेजिटेबल खायला आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर टाकायची। त्याच्या आधी मी 2 चमचे इथे तांदळाचं पीठ टाकले। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर टाकू शकता। काय होतं, ह्यानी बटाट्याचा जो किस आहे ना व्हेजिटेबलसोबत पॅक राहतो, आणि दुसरी गोष्ट क्रिस्पीपणा खूप वेळपर्यंत टिकून राहतो। तर 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा लाल तिखट किंवा मिरच्या आवडीनुसार टाकू शकता कट करून, त्यानंतर जिरे, सफेद तीळ टाकायचं। तिळाने छान कोटिंग आणि क्रिस्पीपणा नाश्त्यामध्ये तयार राहतो। चवीनुसार मीठ टाकायचे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रस, याच्यापैकी कोणतेही तुम्ही इथं वापरू शकता। तर मी चाट मसाला इकडे थोडा टाकून घेतलेला आहे, चांगला नाश्त्याला चटपटीत स्वाद येतो। तर आपण याच्यामध्ये तिखट काही जास्त वापरलं नाही आहे, हा नमकीन नाश्ता आहे, खूप छान लागतो। मापातच म्हणजे थोडंच तिखटपणा टाकला आहे, 2 मिरच्या कट करून टाकल्या तरी काही हरकत नाही। आता मी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकते, कारण मला ह्याच्यामध्ये कोथिंबीरचा फ्लेवर द्यायचा आहे। आता मी जिकडे कोथिंबीर वापरते ना तिकडे तुम्ही मेथी, पालक वापरू शकता भाजीमध्ये। तर मी फक्त कोथिंबीर वापरली, कारण मला कोथिंबीरपासूनच हा नाश्ता बनवायचा होता। तर भाज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेत पालक किंवा मेथी, हेल्दी आहेत ते आपल्या शरीरासाठी, त्यामुळं बारीक असं कोथिंबीरसारखं चिरून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून भाज्यासोबत आपल्याला मेथी पालकाचा पण एक छान प्रोटीन भेटेल नाश्त्यामध्ये। म्हणजे हा एकच नाश्ता आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे टेस्ट भेटतील। दुसरी गोष्ट सगळं पौष्टिकपणा, जे पण तत्त्व याच्यामध्ये भाज्यामध्ये आहेत, गुणधर्म, ते सगळं आपल्या शरीराला मिळले जातात, काही दुसऱ्याचे भाजी स्पेशल न बनवता। तर हे मिक्स करून घेतले। बटाट्याला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। थोडा वेळ सेट होऊन द्यायचे सगळे मसाले, भाज्या वगैरे, आणि 5-10 मिनटं झाले की मग आपण याला अगदी थोड्या कमी तेलामध्ये पॅनमध्ये आपण हे असं फ्राय करून घ्यायचं। हे बघू शकता ह्या स्टफिंगनी ना तुम्ही असे भजीसुद्धा करू शकता तेलामध्ये, म्हणजे कांदा भजी जसे आपण करतो ना बघा, अगदी तसेच आहेत। ही स्टफिंग बॅटर तसंच झालेलं आहे। तर मी हे असं सेट करून घेते, काही आकार आणि शेप द्यायची गरज नाही, जसं असेल तसे असं आडवं तिडवं कसं पण याला शेप देऊ शकता। हे बघू शकता मी अजिबात याला शेप दिला नाही, अगदी कांदा भजी आपण जे बनवतो ना तसेच झालेले आहे ते, म्हणजे तसंच शेप देते मी। असे गोलाकार असे बाउल वगैरे काही करत नाही आहे, वड्यासारखं वगैरे सिंपल असे टाकून द्यायचे, जसे हातामध्ये बसतील तसे टाकून द्यायचे। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, याला तुम्ही भज्यासारखं सुद्धा असं डीप फ्राय करू शकता, छोटे छोटेसे असे बाउल टाकून मस्तपैकी भज्यासारखं सुद्धा याला तुम्ही तळू शकता। आणि असं जर केलं तर खूप कमी तेलामध्ये मग हे फ्राय होतं। हे असं इकडे बघू शकता खूप कमी तेल आहे पॅनमध्ये, अजिबात तेलाचा वापरसुद्धा मी इथे जास्त केला नाही। ह्या इतक्याच तेलामध्ये हा पूर्ण नाश्ता फ्राय होऊन जाईल। तर ह्याला कडकपणा येऊन द्यायचा, याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होऊन द्यायचा। जितका चांगला क्रिस्पीपणा याच्यामध्ये तयार होईल ना तितका नाश्ता छान होतो। मंद आचेवर फ्राय होऊन द्यायचं, फास्ट गॅस करायचा नाही। आणि दोन्ही बाजूनी ज्यावेळेस कडक होतो ना नाश्ता त्यावेळेस मग थोडासा गॅस फास्ट करायचा। हे बघा लगेच हा नाश्ता असा
सुटला जातो, काही चिटकत वगैरे नाही आहे. हलक्या हाताने प्रोसेस करायची, कारण बटाटे कसे आपले असे पातळ आहेत, असे मोकळे आहेत, त्यामुळे ते तुटले जाऊ शकतात. हलक्या हाताने असं याला सेट करून घ्यायचं. थोडासा बॅटर निघाला की असं चमच्याच्या साहाय्याने मी काढूनच घेते. जरा टाकून घेतल्यावर बघू शकता हे असं सेट करता येतं. आता ह्याला थोडा वेळ द्यायचा, म्हणजे मंद गॅस ठेवला आहे म्हणून थोडा वेळ द्यायचा याला आणि चांगलं क्रिस्पी होऊन द्यायचं. फास्ट गॅसवर काय होतं, परत एकदा सांगते, झटकीपट नाश्ता फ्राय तर होतो पण आतमध्ये कच्चापणा तसाच राहून जातो. त्यामुळं काय करायचं, स्लो गॅसवरच नाश्ता फ्राय करायचा. थोडा वेळ जातो पण आतपर्यंत छान असा कडकपणा तयार होतो. आता झालं आहे बघा, खालची साईड मस्तपैकी क्रिस्पी झालेली आहे, म्हणजे कडकपणा तयार झालेला आहे. ह्याला मी चमच्याच्या सहाय्याने पलटी करून घेते. बघा हे जे निघतं ना, हे आपल्याला असं वर सेट करता येतं. हे बघू शकता, वरून किती सुंदर असा हा ब्राऊन कलर, रेड कलर असा तयार झालेला आहे. हे आपले भज्या टाईपच नाश्ता आहे हा, बघू शकता तुम्ही, अगदी भज्यासारखं वाटते ते. बेसन पीठसुद्धा तुम्ही तांदळाचं किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे नसेल तर बेसन पीठ जर टाकलं ना तर अगदीच मग भज्यासारखा याचा फ्लेवर येईल तुम्हाला. एक वेगळ्या पद्धतीचे व्हेजिटेबल भजेसुद्धा हे होऊ शकतात. म्हणजे कसं नॉर्मल आपण जे भजे बनवतो त्यामध्ये फक्त बेसन पीठ, कांदे वगैरे एवढंच असतं, व्हेजिटेबल काही आपण कधी टाकत नाही. त्यामुळे हा नवीन एक नाश्ता आहे ज्याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या आणि व्हेजिटेबल टाकू शकतो. हे बघा आता दोन्ही बाजूनी मस्त असा कडकपणा याच्यामध्ये तयार झालेला आहे. हे फ्राय करू, हे जरा कोथिंबीरची काडी अडकली जाते, हे असं वर टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये भाज्या आणि व्हेजिटेबल टाकल्यामुळं थोडंसं असं सेट करायला लागतं, जोपर्यंत छान याच्यामध्ये कडकपणा तयार होत नाही. आता झालेलं आहे, थोडा वेळ देते आणि मग लगेच काढून घेते. हे बघा परत एकदा जरा भाजून घेते, खालीवर असं आलटी पलटी करून सेक करून घ्यायचं आहे. भाजला नसेल तर पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग काढायचं आहे. खूप छान नाश्ता आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्ही आवडीने खाता ना हा नाश्ता, कारण ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकल्यात ज्या आपण नेहमी अशा कंटाळवाने येतो कधी कधी खायला, त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला त्या भाज्यासुद्धा खाता येतात. तर मी एक काढून घेतलेला आहे. खूप सुंदर असा हा नाश्ता तयार झाला आहे. आता दुसरा बॅचसुद्धा मी टाकून घेते. खूप कमी तेल आहे पॅनमध्ये, पाहू शकता तुम्ही, अजिबात तेल नाही आहे थोडं पण जास्त. त्यामुळं हा नाश्ता पूर्णपणे हेल्दी आहे आपल्यासाठी, म्हणजे जास्त ऑइली नाही आहे, जास्त काही आपण याच्यामध्ये तेल वापरले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल जे असतं ना ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं जास्त, त्यामुळे हा कमी तेलातला नाश्ता आहे. काढून घेतले. आता हा दुसरा बॅचसुद्धा छान झाला आहे. त्याला मी प्लेटमध्ये काढून घेते, थोडं थंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेते थंड झाल्यावर, आणि मग आपण बघूया कसं झाला आहे. तर हे बघू शकता, थंड केला आहे नाश्ता, छान असा प्लेटमध्ये सेट केला आहे. गरमागरम क्रिस्पी कांदा भजीसारखं ह्या बटाटे भजी तयार झालेत, ते सुद्धा भरपूर असं व्हेजिटेबल टाकून कॅचअपसोबत किंवा चहासोबत, खोबऱ्याची चटणी, हिरवी चटणी, पुदिना चटणीसोबत खूप भारी लागतो. हे बघा असं कॅचअपसोबत इतका मस्त लागला मला, खाता वेळेस कुडकुडीत लागला. जो वरचा जो क्रिस्पीपणा ना तो मला खूप जाणवला खाता वेळेस, खूप छान वाटला. थोडासा चटपटी स्वाद येतो आहे, मसाल्याचे फ्लेवर आहेत आणि भरपूर अशा भाज्या लागतात खाता वेळेस. ते एक विशिष्ट आहे ह्या नाश्त्याची की भाज्या खूप आपल्याला खाण्यात येतात. आणि मी कोथिंबीर जी टाकली ना तरी तो खूप सुंदर असा फ्लेवर आला आहे. तर कांदा भजी, बटाटे भजी आपण नेहमीच खातो, जरासा वेगळा आणि नवीन ट्राय करायचं, जेणेकरून काय होतं, रोजचं जे आपण भाजी, लहान मुलं जे भाजी खायला कंटाळा करतात ना त्यांना हे भाजी खाण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट, प्रोटीन भरपूर आहे. तर सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही 2-1 बटाट्यापासून हा नाश्ता तयार करू शकता. तर कसं वाटला तुम्हाला आपला हा छान असा हेल्दी नाश्ता? आवडला असेल तर लाईक करा, असेच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या